एक कोणीतरी नवा कुमार शुक्राचार्यांच्या आश्रमात आला आहे ही गोष्ट दानवांना कळली. त्यांना उगाच वाटले, ही देवांची एखादी चाल तर नसेल. पण प्रत्यक्ष शुक्राचार्यांना विचारण्याचे धाडस मात्र त्यांना नव्हते. म्हणून ते त्याच्या मागावर राहिले. आतासा तो देव्यानी बरोबर वनात फिरताना दिसू लागला. त्याला पाहून त्यांचा संशय अधिक बळावत चालला आणि हळूहळू त्यांना समजलेच की हा देवगुरू बृहस्पतीचा पुत्र कच आहे. हे कळल्यावर मात्र दानव घाबरले. न जाणो काही युक्ती वापरून त्याने शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घेतली तर मग मात्र सगळेच काम बिघडून जाईल. त्यापेक्षा संजीवनी विद्या प्राप्त करण्या अगोदरच त्याला जीवे मारायचे असा बेत दानवांनी केला. ते त्याला मारण्याची संधी शोधू लागले आणि एके दिवशी अशी संधी चालून आली. कच एके दिवशी आश्रमाच्या गायी घेऊन रानात चरायला गेला. तो एकटाच होता. सदोदित त्याच्या पाठलागावर असणाऱ्या दानवांनी ही संधी घ्यायची ठरविले. ते लपत छपत त्याच्या मागून रानात आले आणि संधी साधून त्याला ठार मारले. ठार मारूनच थांबले नाहीत, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून लांडग्यांना खायला घातले. अशा तऱ्हेने त्यांनी कचाची कायमची विल्हेवाट लावली. आता दानव समाधानी झाले. संध्याकाळ झाली. सर्व गायी आश्रमात आल्या, पण कच आला नाही. देवयानीला काळजी वाटू लागली. सगळीकडे अंधार पडला. काही दिसेनासे झाले तेव्हा तिचा धीर सुटला. कचाचे काही बरे वाईट तर झाले नसेल ना? ती रडण्याच्या बेतात आली. सायंसंध्या आटपून शुक्राचार्य बाहेर आले. त्यांनाही कच कोठे दिसला नाही. देवयानीकडे चौकशी करणार एवढ्यात तीच रडत शुक्राचार्यांकडे आली. शुक्राचार्यांनी घाबरून विचारले, बाळ, रडायला काय झाले? बाबा, कच अजून आला नाही. गायी आल्या का? केव्हाच आल्या, पण त्यांच्याबरोबर कच नव्हता. मागाहून येईल म्हणून वाट पाहिली, पण कच आलाच नाही. मग कोठे राहिला असेल बरं? बाबा, मला वाटते त्याला एखादा अपघात झाला असेल किंवा कोणीतरी त्याचा घात केला असला पाहिजे. छे ग, त्याचा कोण कशाला घात करील? तू डोळे पुस अगोदर. येईल तो. मी काही ऐकून घ्यायची नाही. माझा कच मला हवा आहे. आणि ती हमसून रडू लागली. शुक्राचार्यांनी तिची समजूत घातली. त्याचे काही बरे वाईट झालेच तर संजीवनी विद्येचा प्रयोग करून त्याला जिवंत करीन म्हणून सांगितले आणि लगेच ते कामाला लागले. शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचे अनुष्ठान सुरू केले. मंत्राचा जप सुरू झाला तसा रानात एक चमत्कार घडू लागला.